हॅलो, नमस्कार, सुस्वागतम. सेमीफायनलचा पहिला थरार मैदानामध्ये सुरू होतोय. जेबीके स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवलिम चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा थरार मैदानामध्ये सुरू झालाय. टॉस जिंकल्यानंतर नैबा क्रिकेट संघाने घेतलेली गोलंदाजी आणि मैदानात शेट्ये ग्रुप कोरगाव क्रिकेट संघ मैदानाच्या दिशेने बॅटिंगसाठी उतरलाय. मैदानात सेमीफायनलचा थरार 6 षटकांचा सामना. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्ले ज्यामध्ये 2 फिल्डर आउटसाइड द 30 यार्ड सर्कल आणि चौथं षटक जेबीके ओव्हर सगळे फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या घेऱ्यामध्ये असतील. पंचांकडनं इशारा आलाय, सामन्याला सुरुवात झाल्याचा इशारा. सलामीची जोडी नितेश कांबळी आणि दुसऱ्या बाजूने सूरज गावडे उर्फ भाऊ आणि गोलंदाजीमध्ये नितीन नार्वेकर. साई गणेश नैबा क्रिकेट संघासाठी मैदानात पहिल्या षटकासाठी सुरुवात करेल. नितीन नार्वेकर राईट राऊंड द विकेट. हा पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू मिड विकेटच्या दिशेने. फटका बहुधा फसलाय की काय मिड विकेटला, परंतु यावेळी चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मिड विकेटच्या दिशेने. कालच्या दिवसापासून खूप असे निर्णय आम्ही बघितले आणि आज जे विकेटच्या मागे अगदी संबंध कठाड्यावर जे जे बसलेले आहेत त्या सगळ्या मायबाप क्रीडा रसिकांना अगदी मनापासून विनंती करतोय आयोजन कमिटीकडून, आपण तिथून लगेचच उठायचं आणि अगदी आजूबाजूच्या ठिकाणावर जाऊन सामन्याचा आस्वाद घ्या. रिक्वेस्ट करता फाटल्यान जे कोण बसल्या विकेट किपराच्या फाटल्यान दुर्गार ते जे बसल्यात तांकां मातशें उठोंक लायता. उठा मातशें थंयसरले. बॉल थंय बसलो एम्पायरांक डिफिकल्ट जाता. सगळे उठा मातशें थंयसरले. सगळे तेवटेन सुद्धा भाई जे कोण बसल्यात ते गेटी कडेन सुद्धा 1 2 3 4 धवो शर्ट घालून भाऊ, काळो शर्ट घालून टी शर्ट आणि ब्लू टी शर्ट घालून भाऊ चारूय जण मातशें उठात थंयसरले. खुर्च्यो आसात खुर्च्योचेर बसात मातशें येवन, नाजाल्यार वयर बसचे येवन मातशें उठात तेवटेनचे सगळे. सन्मानजनक क्रिकेट. सूरज गावडेच्या बॅट मधनं निघालेली सेन्सिबल खेळी आणि मैदानात सिंगल धावेनिशी धावफलक. आता मात्र 8 धावांवर. शंभई अजूनही काही जण उठलेले नाहीयेत, म्हणजे त्यांच्यापर्यंत आमचे आता व्हॉलेंटियरना त्यांच्यापर्यंत पाठवावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. बिनबाद 8 धावा धावफलकावर. नितेश कांबळीने मोठ्या फटक्यानिशी आघात केला होता मैदानामध्ये अगदी पहिल्या चेंडूवर आणि पुन्हा एकदा मैदानात मोठा फटका. 6 धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक आपण पाहतोय 14 धावांवर. अकुटाबाच्या चेंडूवर मिड विकेटच्या दिशेने लॉंग लेगच्या रिजन मध्ये षटकार टोलवल्यानंतर आता मात्र बॅकफुटवर जाऊन पंच केलाय फटका. शॉर्ट पॉइंटच्या रिजन मध्ये अगदी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलाय 14 धावांवर. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या दिशेने शॉर्ट पॉइंटचा फिल्डर, शॉर्ट कव्हरचा फिल्डर आर्यन मैदानात चेंडूला थांबवतोय आणि सिंगल धावेनिशी मैदानात या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि बिनबाद धावफलकावर. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना शेट्ये ग्रुप कोरगाव क्रिकेट संघ 15 धावा धावफलकावर बिना गड्याच्या मोबदल्यात.
डबल कव्हर तब्बल 15 धावा. आघात झालाय 6 धावांनिशी आणि त्यानंतर मात्र हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकात 2 षटकार जे नितेश कांबळीच्या बॅट मधून आपण पाहिले आणि डबल कव्हर बिनबाद 15 धावा. दुसरं षटक रुपेश हळदणकर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सज्ज झालाय. पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन डी बाउंड्री लाईनला तैनात केलं जात आहे आणि सजवलेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत रुपेश सज्ज झालाय. अकुटाबाचा चेंडू आता मात्र मिड विकेटच्या दिशेने हा तगडा प्रहार पुन्हा एकदा नितेश कांबळीचा बॅट मधनं निघालाय. षटकार जेबीके षटकार. सुंदर फटका टोलवलाय आणि या 6 धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक हा तब्बल 21 धावांवर. नितेश कांबळी वैयक्तिक 3 षटकारांनिशी नाबाद खेळी करतो 21 धावांवर आणि 6 ओव्हरची लढत म्हणजे येणाऱ्या 6 षटकात 70-75 गाठण्याचा प्रयत्न असेल शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघाकडनं. ओ यावेळी नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. बिमर चेंडू हाताळला जातो गोलंदाजीत. नो बॉल आणि या चेंडूवर मिळालेली सिंगल धाव. नो बॉल कधीही एकटा नाही त्याच्या साथीने. आता असेल तो मात्र फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. 22 धावांवर धावफलक आणि बिनबाद 22 असं धावफलक मैदानात आपण पाहतोय. नितेश कांबळी पुन्हा एकदा फ्री हिटच्या चेंडूसाठी स्ट्रायकर एंडच्या दिशेने. अकुटाबाचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू उडवलाय. आर पार स्टँड अँड डिलिव्हर जेबीके ब्रँडेड षटकार. षटकार टोलवला जातोय आणि धावफलक तब्बल 28 धावांवर. बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा पंच केला जातोय. आर्यन येतोय चेंडूवर. आर्यन वेंगुर्लेकर आणि चेंडूची भरती विकेट किपरच्या दिशेने केली जाईल. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. बिनबाद धावफलकावर 28 धावा. कोरगाव क्रिकेट संघ पहिल्या चेंडूपासून ठरवलंय आलेला प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करणार. पुन्हा एकदा सेन्सिबल खेळी. आर्यन पुन्हा एकदा चेंडूवर आलाय. 1 धाव या चेंडूवर मिळाली आहे आणि या एका धावेवर समाधान मानत परावर्तित झालेला धावफलक हा 30 धावांवर. 29 धावांवर धावफलक आपण पाहतोय. दुसरं षटक दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि बिनबाद 29 धावा. पाच 6 पावलांचं रनअप. रुपेश पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅटर सूरज साठी राईट ओव्हर द विकेट आणि सूरज गावडेसाठी ही क्षेत्रव्यूह रचना बदललेली क्षेत्रव्यूह रचना आपण पाहतोय. अकुटाबाचा चेंडू यावेळी हुक केलाय. फटका. चेंडूचा प्रवास घोषित एरियामध्ये 2 धावा घोषित स्वरूपाच्या आणि दुहेरी धावेनिशी पुन्हा एकदा परावर्तित झालेला धावफलक 31 धावांवर. आपण पाहतोय सेमीफायनलची पहिली लढत मैदानात. यानंतर सेमीफायनलचा दुसरा थरार. माऊली क्रिकेटर्स पेरणे विपक्ष महापूर स्पोर्ट्स क्लब हर्बल या 2 बलाढ्य संघादरम्यान सेमीफायनलचा दुसरा थरार अनुभवणार आहोत. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने. फटका. पुन्हा एकदा टिंबा. अतिशय वेगवान पैकी विकेट किपरच्या दिशेने. अगदी सुंदर फेकी परंतु त्या अगोदर नितेश पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय.
एक धाव या चेंडूवर पूर्ण केली गेली आणि मैदानात आघाडीच्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर बिनबाद 32 असा धावफलक आपण पाहतोय। आघाडीच्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 6 ओव्हरची लढत, ज्यामध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि चौथं षटक सगळे फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या घेऱ्यामध्ये कंपल्सरी चौथं षटक पॉवर प्ले जेबीके ओव्हर। षटक तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर हनुमंत नार्वेकर। साई गणेश नैबा क्रिकेट संघासाठी तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर। अल्टी पल्टीसाठी प्रयत्न, विकेटच्या मागे साई दत्त खोठावळे विकेट किपिंगच्या भूमिकेत आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त झाली आहे। 32 धावांवर स्थिरावलेला धावफलक। आघाडीच्या 2 षटकात धावांची लयलूट झाली आहे आणि येणाऱ्या कालखंडात ही जी बिनीच्या जोडीची पार्टनरशिप झाली आहे मैदानात, ती तोडण्यासाठी, ब्रेक थ्रू लावण्यासाठी हनुमंत नार्वेकरला वळवलं जात आहे या तिसऱ्या षटकाच्या दरम्यान। यावेळी काहीसा खराब चेंडू, बघूया काय इशारा येईल पंचांचा। फर्स्ट स्लिप मधनं जयेश गडेकर चेंडूला बॅकअप देईल, पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, बाईटचा देखील इशारा। 2 अतिरिक्त धावा धावफलकात जोडल्या जातील। दुहेरी धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक आता मात्र 34 धावांवर आपण पाहतोय। धावा धावफलकावर आता मात्र पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी नितेश स्ट्रायकर रेंजच्या दिशेने। फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने, हा गगनचुंबी प्रहार, डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमा रेषा पार, षटकार। मैदानात थोडस लय चुकतोय गोलंदाजांचा साई गणेश नैबा क्रिकेट संघ। पहिल्या चेंडूपासून मोठ्या फटक्यानिशी सुरुवात केली होती कोरगाव क्रिकेट संघाने आणि ती बिनीची जोडी आतापर्यंत धीरज 40 धावांची पार्टनरशिप करते। येणाऱ्या कालखंडात मिडल ऑर्डर मध्ये अतिशय तगडी बॅटिंग लाईनअप शेट्टी ग्रुप कोरगाव टीम साठी आणि ते देखील यानंतर अजूनही येणं बाकी। सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट आणि हीच तर एका चांगल्या खेळाडूची खासियत। खराब चेंडूला समाचार घेत मोठा फटका आणि त्यानंतर मोठा फटका सजवल्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या चेंडूला सन्मान देत स्ट्राइक मध्ये रोटेट करत प्रतिस्पर्धी टीमला थोडीशी डोकेडुकी करण्याचा प्रयत्न। सिंगल धाव, 41 धावांवर धावफलक बिनबाद आणि तिसऱ्या षटकातील आता मात्र 3 चेंडूंचा खेळ हा मात्र अजूनही बाकी उरलाय। सूरज गावडे क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेतो, पुन्हा एकदा स्ट्राइकला सज्ज झालाय। अल्टीपल्टीचा प्रयत्न, डीप पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू निघालाय थेट सीमारेषेच्या बाहेर, पुन्हा एकदा षटकार, जेबीकेचा षटकार आता मात्र सूरजच्या बॅट मधून। अल्टीपल्टीचा षटकार आणि सूरजच्या बॅट मधून निघालेला पहिला वैला आणि तो देखील स्विचिटच्या रूपात षटकार टोलवला जातोय। परावर्तित झालेला धावफलक 47 धावांवर आपण पाहतोय। यानंतर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी उरला या षटकातील आणि धावफलकावर बिनबाद 47 धावा। टॉस हारल्यानंतर
शेट्टी ग्रुप कोरगाव संघाला दिलेलं फलंदाजीसाठी आमंत्रण आणि ते आमंत्रण अगदी त्याला सामोरं गेलंय हे दोन्ही सलामीचे भिनीचे खेळाडू. यंदाच्या सीझन मध्ये पेडणेम तालुक्यातील म्हणा आणि गोवा राज्यातील हे उभरते सितारे आहेत. नवोदित सितारे कोरगाव संघासाठी आज सलामीच्या भूमिकेत पुन्हा एकदा शेट्टी ग्रुप कोरगाव टीमसाठी एक यशस्वी कामगिरी बजावताना आपण पाहतोय. येणाऱ्या कालखंडात बरेचसे अनुभवी गोलंदाज नैबा क्रिकेट संघासाठी, परंतु त्यांना येणाऱ्या कालखंडात कमबॅक करायचा आहे. बघूया कशा रीतीने होईल कमबॅक. सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा सूरज गावडेच्या बॅट मधनं आणि रुपेश झापकन चेंडूवर येतोय. तेवढ्यात एक सिंगल धाव मिळाली आहे धावफलकावर. सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक 48 धावांवर. आता मात्र तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आणि बिनबाद 48 धावा. डाव्या उजव्या हाताची जोडी, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि वारंवार क्षेत्ररक्षणात करावा लागते तो बदल. नितेश कांबळी राईट आर्म राऊंड विकेट समोरनं गोलंदाज सज्ज झालाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक प्रज्योत नार्वेकर चेंडू मागे आणि या चेंडूवर परतीची फेकी होईल. एक धाव आणि 49 धावांवर धावफलक. पहिल्या इनिंग दरम्यान 3 षटकांचा निम्म्या षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 49 धावांवर धावफलक आणि ही सलामीच्या जोडीची पार्टनरशिप भागीदारी आपण मैदानात पाहतोय. येणाऱ्या कालखंडात 3 षटक 18 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 14 षटक निश्चितच पंचांकडनं येईल. जेबीके ओव्हरचा इशारा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल, समोर गोलंदाजीत बदल आणि सेमीफायनलच्या सामन्यात कॉमेंट्री बॉक्स मध्ये या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आपण आवाज ऐकणार आहोत. इंग्रजी मधला आवाज. श्याम कलंगुटकर पुढच्या 3 षटकांसाठी येतात आपल्यासोबत. Thank you, Sawaram. 3 overs, 49 without loss. And the Shetty Group Korgao dealing in maximums at the moment. Both these batsmen, especially Nitesh Kamri. Nitesh Kamri along with Suraj have got a partnership of 49 within 3 overs. Put into bet by the Sai Ganesh Naibag. Meanwhile, change in bowling for this JBK over where all the fielders are inside the 30-yard ring. It will be Saidat bowling from the commentary box end. फिर एक बार दरख्वास्त करना चाहूँगा जो कोई भी वो कंपाउंड पे बैठे हैं वो प्लीज़ उठ जाइए. जब बॉल आएगी लगेगी आपको कोई रिस्पॉन्सिबल नहीं होगा और फिर भी अंपायर्स को डिसीजन देने में दिक्कत होगी. थोड़ा कृपया करके उठ जाइए. This one just came in. That's a dot delivery. Indippa coming in. Full toss on leg stump. And that will be one. So with that, 50 up, 50 partnership between these two. Shetty Group Korgao, Nitesh and Suraj. आणि एकदा सांगता मातशें व्हडल्यान कोण कोण बसल्यात आतां लेग सायडीक बसले. आतां मातसो पयलीं बॉल येयल्लो थंय. रिक्वेस्ट करता तुमचे कडेन उठचे थंयसरले. बॉल बसलो आमी रिस्पॉन्सिबल ना. मातशे उठचे. ऑर्गनायझर्स कांयच तुमकां येवन आयसूय लावचे ना आनी कांय करचे ना. मातशे उठचे थंयसरले. Meanwhile, back live again, 50 without loss. This is the JBK over. Shuffled across and that will go all the way. Half a dozen runs a maximum. Score moves on to 56 with that 6.
6 without loss. Saidat will continue. Short delivery again and again hammered. Again a maximum. Another hit, another 6. 2 in a row from Suraj Gavde. Score moves to 62. Please welcome Yogesh Dabolkar, aka Munna Dabolkar, one of our umpires. As this over has transpired, dot delivery on the first, then a single, and then 2 maximums. 13 runs of 4 deliveries. 62 on the scorecard. All these games live on YouTube through tenniscricket.in. This is the first semi-final played between Chetia Group Korgaon and Sai Ganesh Naibag. Naibag winning the toss, deciding to bowl first. Change of angle for the bowler. Does it make any difference? It doesn't. It's just 2. Score moves on to 64. Last delivery coming up in this JBK over, where all the fielders were inside the 30-yard ring. Some word of advice given to the bowler, but has already given 15 runs with 1 delivery to spare. Pulled away, straight to the man and gone. Again trying to go for the big hit. This time straight into the hands of that fielder at square leg. After completion of 4 overs. Bowling, it will be Amit bowling this penultimate over. 5th over in progress. 64 for 1. New man in Anush Kerkar at the non-striking end. Nitesh on strike, facing Amit from the commentary box end. Starts off with a full toss. It's a no ball as well, and it has gone a fair distance. It will be a maximum. Full toss delivery might have just slipped out of his hands above the waist height, and already Nitesh was in minds that he would put it out of the park, and he did on that occasion. So this will be a free hit now. Already the score moves on to 71. 71 for 1. Still 12 deliveries remaining. Swing missed. Dot delivery.
Again looking for the reverse, again missed. That's big. That is huge. It's out of here. What a shot that is. Man. Moves on to 77 with that maximum. Short delivery again, pulled away, gone the distance again. Score moves on to 83, and with that, it's half century for Nitesh Kamre. He moves on to 54 with that 6 in total of 8 maximums in this innings. 20 deliveries and 54 runs for this youngster, Nitesh Kamre, who has been playing really well this season. Entire season has been getting runs, getting important runs for his team, Shettier Group Koregaon. Again shot and again same result. This time it's well within the compound. Short delivery and again thumped. Score moves to 89 with that maximum. Delivery remaining and one more over to follow. Delivery coming up. Can he again put it out of the park? Nitesh. Again in the air, gone over. Another 6, another maximum. Score moves on to 95 with that 6. 4 maximums in a row to finish off the over. Nitesh is cutting loose. Certainly is on fire right now. 95 for 1 after completion of 5 overs. Still 1 over remaining. Overs 15 of the first, then 17 again. Third over 17. Saidat bowled well with 15, giving 15 runs and picking up wicket. And this Amit's over was 31 runs coming from it. And now the last over, which will be again bowled by Saidat. 95 for 1. Anush on strike for the first time. He puts it away as well. Fielder in business? No. Gone over him with a maximum. And with that, 100 up for Shettier Group Koregaon. They move on to 101 with that humongous hit over mid-wicket fence. All these games live on YouTube through tenniscricket.in. This time gone through looking for the single, but sent back. Will be a dot delivery. Officials in this particular game, Chandan Chedgaonkar and Amey Naik. That's been hammered away and straight to the fielder. Will just be one. Chandan Chedgaonkar and Amey
Both very experienced umpires. Chandan first time in the JBK Trophy. Down on leg stump. And again, traveling the distance. Maybe the JBK need to change their rules for this kind of hits. Need to give that 9 or maybe 12. That's gone a long way out of here. Two deliveries remaining. An absolute cracker, and these men have completely been bamboozling the bowlers. Oh, missed opportunity. Will be frustrated with himself, but will pick up one in form of buys. Last delivery coming up. 109 for 1. Again, and this time gone played onto the stumps. So just could manage only 14 runs of this last over. Saidat has bowled well. 2 overs, 29 runs and picked up 2 wickets. Meanwhile, well, rest of the bowlers, they were gone to cleaners. Suraj Gavde started off with 25, Anush Kerkar with 7, but the star in the batting with 72 runs to his name, Nitesh Kamri. Fastest 50, 20 deliveries to his half century, and in total of 11 maximums. 11 maximums in 72. Shetty Group Korga put into bat have managed 109 for the loss of 2 wickets in their 6 overs. 110 will be required to win in 6 as far as the Sai Ganesh Naibag are concerned. We'll have that chase quickly in a short bit of time. Meanwhile, we'll be changing voice at the start of the run chase. Sauram Shirodkar will be with you in the commentary box. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद श्याम गलंगुटकर. मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात दुसऱ्या इनिंगच्या दिशेने आपण वळूया. मैदानात 109 धावा बनवल्यात 6 ओव्हरच्या मॅचमध्ये.
2 गड्यांच्या मोबदल्यात आणि टार्गेट जे 110 धावांचं ठेवलं जात आहे. टॉस हारल्यानंतर बॅटिंग साठी करताना शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघ काय धावा बनवल्यात मैदानात. नितेश कांबळी 72 धावांची ती विस्फोटक खेळी, तोडफोड विस्फोटक खेळी आणि त्याच्या जोरावर 110 धावांचं टार्गेट ठेवलं जात आहे. मैदानात साई गणेश नैबा क्रिकेट संघासाठी सलामीची बिनीची जोडी आपण पाहणार आहोत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन साई दत्त कोठावळे आणि दुसऱ्या बाजूने सचिन मावळणकर. एका बाजूने साई दत्त कोठावळेचा विचार करता या स्पर्धेत एक अर्धशतक साई दत्त कोठावळेच्या बॅट मधून आपण बघितलं, परंतु तशाच पद्धतीची ती विस्फोटक खेळी या सामन्यात देखील होणं गरजेचं आहे. समोरच्या टीमचा विचार करता कोरगाव क्रिकेट संघ, शेट्टी ग्रुप कोरगाव क्रिकेट संघ एकापेक्षा एक दिग्गज दर्जेदार गोलंदाज आणि फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ. सलामीचं षटक महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी महेश भाईडकर उर्फ मॅडी गोलंदाजी मार्कवर. कॅप्टन ऑफ पेरनेम मॅडी बॉलिंग मार्कवर. अठरा धावा प्रति षटका मागे बनवावे लागतील आणि दुसऱ्या इनिंगला मैदानात सुरुवात झाली आहे. पहिलाच चेंडू बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि मैदानात बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेच समाप्त. पहिला चेंडू निर्धाव काउंटिंग होतोय. साईदत्त कोठावळे आणि सचिन मावळणकर ही जोडी आहे मैदानात. धीरज 110 धावांचा जर सामन्यात पाठलाग करायचा आहे साई गणेश नैबा क्रिकेट संघाला तर प्रत्येक षटकात 3 षटकार हे टोलवणं म्हणजे 18 धावा करणं प्रत्येक षटकात हे गरजेचं आहे नैबा क्रिकेट संघाला. अकुटाबाचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने फटका. पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने अनुष गेरकर डीप मिडविकेट वरनं चेंडूची परती करेल. एक धाव. आता ज्याचा उल्लेख केला कॅप्टन ऑफ पेरने म्हणून तो महेश बाईडकर आणि धीरज कालच्या सामन्यात खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्पच्या स्पर्धेत प्रेक्षणीय सामन्यात कॅप्टन ऑफ गोवा म्हणजे गोवा राज्यासाठी त्याने त्या स्पर्धेत प्रतिनिधित्व केलं होतं, परंतु आज मात्र कोरगाव संघासाठी प्रतिनिधित्व करतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू विकेटच्या मागे सूरज गावडे आपली कामगिरी बजावतोय आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाल्यानंतर बिनबाद एक असा धावफलक. यावेळी यष्टांचा वेध घेतला जातोय. क्लीन बोर्ड झालाय. सचिन मावळणकरच्या विकेटचा पतंग साई गणेश नैबा क्रिकेट संघाला सचिनच्या रूपात पहिला हादरा बसलाय. 110 धावांचा पाठलाग करताना एका धावेवर एक गडी बाद. मैदानाच्या बाहेर आणि वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत हनुमंत नार्वेकर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने.
आकुटाबाचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने आला मोठा फटका सजवलाय डीप मिड विकेटच्या दिशेने हनुमंत नार्वेकर मोठ्या फटक्याने आघात करतोय मैदानात. यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना माऊली क्रिकेटर्स पेरनेम विपक्ष महापुरुष स्पोर्ट्स क्लब हरमल या दोन बलाढ्य संघादरम्यान. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल आपण जर्सीज कलेक्ट करा. त्याचबरोबर टीम लाईनअप मध्ये काय बदल असतील तर ते देखील आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्याचबरोबर जर्सी परिधान करून पुढच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. ओ यावेळी बहुधा बॅटची लेमन कट अजून एका विकेटचा पतंग. साई गणेश नैबाग क्रिकेट संघाला दुसरा आदरा बसलाय आणि मैदानात पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 गडी बाद 7 धावा धावफलकावर. जात आहे आणि गोलंदाजीमध्ये अनुष केरकर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी. साईदत्त कोठावळे आहे मैदानात. साईदत्त कोठावळेला एक विस्फोटक तोडफोड फलंदाजी करावी लागेल नैबाग क्रिकेट संघासाठी. आणि गोलंदाजीचं विश्लेषण ज्याप्रमाणे प्रत्येक सामन्यात आपल्या गोलंदाजी छाप सोडली तो महेश भाईडकर अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण हे पहिल्या षटकात. लेग स्टिकवर खेळण्याचा प्रयत्न पंच सर अमेय नाईक दोन्ही हात समांतर दर्शवतात आणि व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेनिशी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय 8 धावांवर. मैदानावरती ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आपली जागा पकडून ठेवली कारण यानंतर बेस्ट असे बेस्टचा थरार. अकुटाबाचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. घोषित एरियाच्या दिशेने चेंडूचा प्रवास 1 धाव या चेंडूवर आणि धावफलक 9 धावांवर. बरेचसे प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित होऊन प्रत्यक्षात सामन्याचा आस्वाद घेतात आणि काही प्रेक्षक घर बसल्या थेट युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आस्वाद घेतात. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या JBKच्या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनुष केरकर अवांतर धावेनिशी सुरुवात केली होती आणि त्यानंतर सिंगल धावेनिशी धावफलक 9 धावांवर आपण पाहतोय. ऑन साइडच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने फटका सजवलाय मैदानात नितीन नार्वेकर आणि त्याच्या बॅट मधून निघालेला हा पहिला फटका षटकारासाठी. नितीन नार्वेकरच्या बॅट मधून निघालाय षटकार. पहिला षटकार नितीनच्या बॅट मधून निघालाय. यावेळी बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि अवांतर धावेनिशी धावफलक आता मात्र 16 धावांवर आपण पाहतोय. दोन गडी बाद धावफलकावर 16 धावा आणि दुसरं षटक हे मैदानात प्रगतीपथावर. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर अगदी पहिल्या प्रयत्नात फसतोय आणि त्यानंतर चेंडूची परती केली जाते. 1 धाव धावफलकावर.
एका धावेनिशी धावफलक परावर्तित झालाय 17 धावांवर। आणि ज्यावेळी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर मी उल्लेख केला होता की प्रत्येक षटकात 18 धावांची ती धावगती राखणं अनिवार्य। दुसरं षटक आहे प्रगतीपथावर आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावर। अल्टीपल्टीचा प्रयत्न डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने एक सुंदर फटका साईदत्त कोठावळेच्या बॅट मध्ये निघालाय, चौकार, 4 धावा। दुसऱ्या षटकातील आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी आणि धावफलकावर 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। 110 धावांचा पाठलाग करायचाय। नैबाग संघासाठी 2 आक्रमक ढाच्याचे धुरंधर खेळाडू मैदानात, बरोबर खेळपट्टीच्या मध्ये साईदत्त कोठावळे सलामीच्या भूमिकेत, तर दुसऱ्या बाजूने चौथ्या स्थानी बॅटिंग करण्यासाठी नितीन नार्वेकर मैदानात। बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त झाली आहे आणि मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय। धावफलकावर 25 धावा। 4 षटक 24 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये विजयासाठी 85 धावा आपल्याला बनवायच्या आहेत। वाढताना पाहतोय 24 चेंडू आणि 85 धावा हे समीकरण प्रति षटका मागे 21.25 ची धावगती आता मात्र मैदानात राखावी लागेल साई गणेश नैबाग क्रिकेट संघाला। गोलंदाजी मार्गवर नितेश कांबळे सज्ज झालाय। सुरुवातीचा पहिला चेंडू वाईड लाईन वर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची खेच समाप्त। पहिल्या इनिंग मधलं तुफान या मैदानावरती कमाल धमाल आणि बेमिसाल फलंदाजी ज्याच्या बॅट मध्ये आपण बघितली तो नितेश कांबळे गोलंदाजीत कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय। ओव्हरपिच चेंडू लॉंगाच्या दिशेने फटका खेळलाय, डीप लॉंगाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय षटकारासाठी। पलक 31 धावांवर आपण पाहतोय। यावेळी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडू मागे ऑफस्टिकच्या बाहेरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेच समाप्त। धावफलक नाममात्र 31 धावांवर। तिसऱ्या षटकातील निम्म्या चेंडूचा खेळ अजूनही उरलाय बाकी आणि 2 गडी बाद 31 धावा धावफलकावर। पुन्हा एकदा मैदानात निर्धाव चेंडूची खेच समाप्त आणि जसजसे मैदानात निर्धाव चेंडू काउंटिंग होत आहेत तस तसं मैदानात धावांचा पाठलाग करताना धावगती रिक्वायर रन रेट हे देखील वाढताना आपण पाहणार आहोत आणि तदनंतर प्रेशर देखील या फलंदाजावर मैदानात वाढताना आपण पाहणार आहोत। एकापेक्षा एक तगडे फलंदाज यांच्या संघामध्ये देखील आहेत, परंतु आज ते सिद्ध होणं गरजेचं आहे। फ्रंट फुटवर येऊन फटका खेळलाय ऑन साइडच्या दिशेने, जमिनीलगतच्या सहाय्याने मिड विकेटला फटका अनुषेध स्क्रीनवर। एका धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक 32 धावांवर आणि आता मात्र तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी।
ओव्हरपिच चेंडू मिडॉनच्या दिशेने फटका क्षेत्ररक्षक येतो स्क्रीनवर. या चेंडूवर निघालेली सिंगल धाव आणि मैदानात खेळ संपला तो 3 षटकांचा. बाकी आणि 18 चेंडूमध्ये 77 धावा हे समीकरण. प्रति षटकामध्ये आता मात्र 25 ते 26 धावांची धावगती आणि मैदानात 2 तगडे खेळाडू. गोलंदाजीत असेल कॅप्टन ऑफ फेअरनेम महेश भाईटकर आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजीत झालेला बदल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणाऱ्या 3 षटकांसाठी इंग्रजी मधला आवाज श्याम कलंगुटकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत. Thank you, Sawaram. Starts off with a dot delivery. Does skipper of Pernem, Mahesh Bhayadkar. Bowling with some pace, bowling generating some really good pace at the moment. Here's the skipper of Pernem. Last night we saw how quickly he turned things around for his team. The best of Goa were taking on best of Sindhudurga in Morjim. This time has been sorted across and out of here over the mid-wicket fence for a maximum. .39 with that 6. Again, this time miscued and gone. First one was in his range to hit. Next one just pushed it a bit ahead and onto the offside, away from the reach of the left-hander, and it just spooned in the air. Fielder taking that catch, and the skipper of Pernem has got his revenge. New man in Jayesh. Shuffled across down the leg side, and that will be wide. Extra is given. Single taken, score moves on to 40. Requesting both the teams, please be ready. We'll have a lineup on the pitch, and then we'll have the toss. New man in Amit. Nicely played. Down to deep square leg, and will just be one. Singles really won't mind the Shettiya Group Korgaon at this stage. What they have got is absolute mountain of runs, 110 to defend, and currently they are defending it pretty well. Reverse sweep attempted, but not in vain. Looking for a single chance of run out. No, not quite. Aniket Desai realizing that just a matter of 2 overs, they are
well placed to reach the finals. Why to take any risk and give any extra runs? Nicely played, really well bowled as well, bowling it full. Suraj Gavde there might have just slipped. Again miscued, chance not quite on the bounce to the fielder. Score moves on to 44. Again, good delivery right in the block hole. Can't do much about it. Another dot ball. Excellent bowling. Bowling it full, bowling it straight. Not giving any room for the batsman to free his arms. That's up in the air. And the bowler will take it on his own follow through. Another one bites the dust. 5th wicket down of Sai Ganesh Naibag. On the dais, so please take your seat. Change in bowling, it will be Pritesh bowling the final over. Left-handed batter. Jayesh on strike. Last over coming up. Too much to ask for. 44 for the loss of 5 wickets currently. Naibag team. Trying to pull that one. Shimmer down the wicket. Target of 110 was set earlier by Shetty Group Korgaon. Superb bit of batting by Nitesh Kamri with 72. Very well supported by Suraj Gavde with 25. And then the bowlers doing their job. Down the ground again, another 6. Score moves on to 54 with that maximum. Too little, too late as far as Sai Ganesh Naibag are concerned. That's up in the air. And it has cleared everyone. Gone the distance. Huge hit. Still 2 deliveries remaining in this innings of Sai Ganesh Naibag. That's up in the air. Fielder taken, gone. Another one gone. 6th wicket down of Naibag. Requesting the supporters of Shetty Group Korgaon. They're sitting on a platform. That platform is for cheerleaders. Cheerleaders will come and dance on that. So please, if you can, get away from there. The cheerleaders will be dancing on that. All the supporters of Naibag, all the ladies that are sitting, if you all can please move from there, would be a big help. Thank you. Chairs are provided and also sitting arrangements are made. You can come and sit here.
Swing missed, and that will wait. Victory for Shettier Group Korgaon. Posted a mammoth 109 for 2 in their 6 overs, which lasted with 11 maximums by Nitesh Kamri with 72. And then the bowlers did their job. Mahesh Bayadkar started off beautifully with 7, picking up 2 wickets. And nothing much to look about for the